पालकांनो, कालपेक्षा आज तू चांगलं केलंस हे एक वाक्य मुलांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतं. ते मुलांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवू शकतं. आठवा तुमच्या मुलाचं शेवटचं कौतुक तुम्ही कधी केलं होतं? काल त्याने काय चूक केली हे आठवतं आहे, पण कालपेक्षा आज तो कुठे प्रगती करतोय, प्रोग्रेस करतोय हे आपण पाहिलं का? आश्चर्य वाटेल तुम्हाला. पण मुलांना बदलण्यासाठी मोठमोठाली भाषणं नाही लागत, तर कधीकधी फक्त एक वाक्य पुरेसं असतं. बाळा, कालपेक्षा आज तू चांगलं केलंस. प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक छोटीशी इच्छा असते की कोणीतरी माझे प्रयत्न पाहावेत. त्यांना फक्त गुणांचं कौतुक हवं असतं. त्याला त्याच्या प्रयत्नांची कोणीतरी दखल घ्यावी असं वाटत असतं. त्याला 5 मिनिटं तू आज जास्त अभ्यास केला असं आपण म्हणायला काय हरकत आहे? आज त्याने स्वतःची बॅग स्वतः भरली. आज त्याने स्वतःच्या रागाला आवरलं. आज त्याने घरात मदत केली. हे बदल पालकांनो कदाचित तुम्हाला खूप लहान लहान वाटतील, पण मोठी झाडं ही सुद्धा छोट्याशा रोपट्यापासूनच मोठी होतात की नाही? दुर्दैवाने आपण अनेकदा मुलांच्या सुधारणांपेक्षा त्यांच्या चुकांवरच जास्त लक्ष देतो. ग्लास खाली पडला तर तो लगेच दिसतो, पण आज मुलाने तो ग्लास स्वतः उचलून जागेवर ठेवला हे मात्र आपण पाहत नाही. मुलाने 10 कामं चांगली केली तरी काही फरक पडत नाही, पण 11व्या कामात चूक झाली की लगेच सुनावणी सुरू. जणू काही घरामध्ये CCTV कॅमेरे नाहीत, तर CCF कॅमेरे म्हणजे कॅमेरा फॉर चिल्ड्रन्स फॉल्ट्स आपण लावलेली आहेत की काय असं वाटावं. पालकांनो, ज्या वागण्याचं कौतुक करतो ते वर्तन नेहमी वाढतं. त्यामुळे जर आपण मुलांच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि तर मुलाला हे कळतं की हे काहीतरी चांगलं घडतं आहे, आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जाते आहे, मग मूल ते पुन्हा पुन्हा चांगले प्रयत्न करत राहतं. मात्र ज्या मुलाला टीका मिळते ते मूल प्रयत्न करणंच थांबवतं किंवा कमी करतं. पालकांनो, मुलांच्या चुका जरूर दाखवा, पण त्यांच्या छोट्या छोट्या यशाचं देखील आपण थोडंसं कौतुक करायला काय हरकत आहे? सेलिब्रेशन करायला काय हरकत आहे? त्यांच्या प्रयत्नांवर त्यांच्या स्वतःवर विश्वास ठेवणारे, त्यांनी पडल्यानंतर त्यांना उभं करण्यासाठी मदत करणारे आईवडील फक्त आणि फक्त तुम्हीच असता. आज तुमचं मूल घरी आल्यानंतर त्याला हे जरूर सांगा की मला आज तुझ्यामध्ये बदल दिसतोय. कालपेक्षा तू आज चांगलं केलेस. कदाचित तो तुमच्यासाठी ते अगदी साधं वाक्य असेल, पण तुमच्या मुलासाठी ते त्याच्या आत्मविश्वासाची, प्रगतीची आणि यशाची सुरुवात ठरू शकेल पालकांना. कारण मुलं टीकेने नाही बदलत, ती विश्वासाने आणि कौतुकाने फुलतात. पालकांनो, मुलांना परिपूर्ण बनवण्यापेक्षा रोज थोडंसं अधिक चांगलं असं तयार करत जाणं खूप आवश्यक आहे. कालपेक्षा तू आज चांगलं केलंस हे वाक्य मुलांच्या प्रगतीचं गुपित आहे. ही कौतुकाची ताकद आहे, ती ओळखा. कारण या एका वाक्यामध्ये मुलामध्ये हजारो बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. हे शब्द मॅजिक वर्ड्स आहेत, जादुई शब्द आहेत. आपण हे जादुई शब्द जर मुलाला ऐकवले तर ते शब्द मुलांच्या मनाला उभारी देतील. पालकांनो, कोणत्याही गोष्टीचा बदल जर ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू होत राहिला तर तो नक्की कायमस्वरूपी टिकून राहतो. एका रात्रीत किंवा एका क्षणात होणारा बदल हा कायमस्वरूपी टिकण्याची शक्यता थोडी कमी असते. म्हणून जरूर आपल्या मुलांना हे म्हणा की कालपेक्षा आज तू जास्त चांगलं करतोयस. हे शब्द बघा कशी करामत करतात, कशी जादू करतात. मूल अजून चांगलं प्रयत्न करेल. आपल्या आईवडिलांचं आपल्याकडे लक्ष आहे ह्याचंच मुलांना कौतुक वाटतं. नुसतं तुमच्या नजरेने सांगा की तू छान करतोयस, मुलाला खूप बरं वाटेल. आणि हे खूप बरं वाटणं हेच तर आपल्या सगळ्यांच्या आनंदाचं गुपित आहे. धन्यवाद.